नमस्कार, मी सुद्धा महाराष्ट्र खबर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। महसूल गुप्तचर संचालनालयाच्या पुणे प्रादेशिक युनिटच्या अधिकाऱ्यांनी मोठी कारवाई केली। पुण्यामध्ये प्रतिबंधित वन्यजीव प्रजातींचा बेकायदेशीर ताबा बाळगणे आणि त्यांची विक्री करण्याचा प्रयत्न करणाऱ्या 2 व्यक्तींना अटक करण्यात आली आहे। DRI पुणे युनिट कडून पुणे रेल्वे स्थानकाजवळ प्रतिबंधित वन्यजीव प्रजाती जप्त करण्यात आल्या। या घटनेमुळे पुणे शहरात परिसरात मोठी खळबळ उडाली। मिळालेल्या माहितीनुसार DRI अधिकाऱ्यांनी पाळत ठेवली आणि 20 मे रोजी निश्चित केलेल्या ठिकाणी एका संशयिताला ताब्यात घेतलं। त्यांची तपासणी केली असता 2 पुठ्ठ्यांच्या खोक्यांमध्ये लपून ठेवलेल्या 3 जिवंत शेकरू आढळून आल्या आणि पथकाकडून त्या जप्तही करण्यात आल्या। DRI अधिकारी पुण्यातच एका दुसऱ्या ठिकाणी पोहोचले, जिथे दुसऱ्या संशयिताला ताब्यात घेण्यात आलं। त्याच्या ताब्यातून 7 जिवंत इंडियन स्टार टॉर्टॉइज जप्त करण्यात आल्या। शेकरू या प्रजातीचा समावेश वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972च्या अनुसूची 1 मध्ये करण्यात आला। त्यामुळे या अधिनियमानुसार परवानगी असल्याशिवाय त्यांची शिकार करणे आणि त्यांचा व्यापार करणे पूर्णपणे प्रतिबंधित आहे। इंडियन स्टार टॉर्टॉइज या प्रजातीचाही समावेश वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972च्या अनुसूची 1 मध्ये करण्यात आला। यामुळे या प्रजातींना सर्वोच्च दर्जाचे संरक्षण प्राप्त होते आणि त्यांची शिकार करणे, त्यांना ताब्यात बाळगणे, त्यांची वाहतूक करणे आणि त्यांचा व्यापार करणे यावर पूर्णपणे बंदी आहे। जप्त करण्यात आलेले वन्यजीव तसेच ताब्यात घेण्यात आलेल्या 2 व्यक्ती आणि वन्यजीवांना लपवण्यासाठी वापरलेले पॅकिंग साहित्य पुढील कायदेशीर कारवाईसाठी पुणे येथील वन विभागाच्या स्वाधीन करण्यात आलं। ही कारवाई वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 अंतर्गत केली जाणार आहे। अनैतिक कृत्य करणाऱ्या घटकांविरुद्ध आणि वन्यजीवांची अवैध शिकार करणाऱ्या टोळ्यांविरुद्ध गुप्त माहितीवर आधारित मोहिमा राबवून वन्यजीवांचे संरक्षण करण्यासाठी आणि पर्यावरणीय शाश्वतता टिकवून ठेवण्यासाठी DRI कटिबद्ध आहे।